तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचा उपक्रम। जिल्हा परिषद बुलढाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या गतवर्षातील संकल्पनेनुसार मिशन झेड हा प्रयोग यशस्वीरित्या जिल्ह्यात उतरल्याने पुन्हा यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या 10वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा झेड मिशन उपक्रम सुरुवात जळगाव जामोद तालुक्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी सुरू करून जिल्हा परिषदेच्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे नवसंजीवनी मिळाली असल्याचे प्रतिपादन गुलाबराव खरात यांनी दूरध्वनीद्वारे चर्चासत्रादरम्यान केले आहे। मिशन झेड या उपक्रमासाठी विद्यार्थी पालक सभेचे आयोजन 8 एप्रिल 2026 रोजी जळगाव जामोद येथे करण्यात आले होते। ग्रामीण भागातून जिल्हा परिषद मराठी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता 10वी परीक्षा दिलेल्या गरीब, गरजू, होतकरू व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिशन झेड जिल्हा परिषद एज्युकेशन फॉर इंजिनियर्स अँड डॉक्टर्स ड्रीमर मिशन झेड हा अभिनव शैक्षणिक उपक्रम गुलाबराव खरात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या व्यापक दूरदृष्टीने 2025 पासून राबवण्यात येत आहे। सदर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च ₹50,000 जिल्हा परिषद फंडातून भागवण्याची तरतूद जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून गुलाबराव खरात यांनी करून घेतली होते। या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यार्थी पालकांमध्ये जनजागृती व त्यांना अचूक मार्गदर्शन मिळण्यासाठी जळगाव जामोद येथे 8 एप्रिल 2026 रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। सदर विद्यार्थी व पालक सभेत गुलाबराव खरात CEO काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही, परंतु दूरध्वनीद्वारे यावेळी त्यांचे मार्फत मार्गदर्शन करण्यात आले। शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी योजनेच्या वैशाली ठग यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। संदीप कुमार मोरे गटविकास अधिकारी जळगाव जामोद यांनी मिशन झेड बाबत पालक व विद्यार्थी यांना सखोल मार्गदर्शन करून गतवर्षी जे प्रश्न उपस्थित झाले होते त्याचे निराकरण कशा पद्धतीने करण्यात आले व त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कसे सूक्ष्म नियोजन केले त्याची माहिती दिल्याने कोणताही संभ्रम यावेळी विद्यार्थी पालक यांच्यामध्ये दिसून आला नाही। यावेळी जळगाव जामोद व संग्रामपूर येथील विद्यार्थी पालक सभेस 107 विद्यार्थी व 107 पालक उपस्थित होते। जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी सदर सभेस मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मार्क मिळवून परीक्षा उत्तीर्ण करावी असे आवाहन संदीप कुमार मोरे गटविकास अधिकारी व श्रीकांत जोशी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांनी केलं। यावेळी गतवर्षी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांना त्यांचा अनुभव व्यक्त करून उपक्रमामुळे त्यांच्या कुटुंबियांचा किती मोठा ताण कमी झाला हे समजावून सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचे ऋतुजा राठोड जिल्हा परिषद हायस्कूल वडशिंगी, विधी जाधव जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव काळे, श्रावणी क्षीरसागर जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव काळे या विद्यार्थिनींनी आभार व्यक्त केले। यावेळी सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग संग्रामपूर, जळगाव जामोद येथील मुख्याध्यापक उपस्थित होते। सदर सभेचे सूत्रसंचालन दीपक पसरटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेश व्यवहारे यांनी मानले। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।